डबा रिक्षात विसरले हे तरी लक्षात आलंय की नाही त्याच्या? देवा, डबा माझ्याकडे घेऊन जा हे कळवायला हवं. त्याच्या ऑफिसमध्येच फोन करून बघते. क्या है ये? मल्होत्रा जी के नाम पे था ना? हेलो, शिव कुमार शुक्ल? हाँ 1 मिनट. शिव सर, आपका फोन. हम थोड़े बिजी हैं, बाद में फोन कर लेंगे. नाम पूछ लेना आप. हाँ ठीक है. हेलो, हाँ नाम क्या आपका? हाँ ठीक है. अभी शिव सर बिजी है, आप बाद में फोन कीजिए. काय करतेस ते? अगं काय नाही, डब्यात काय आणलं ते बघत होते. आणि तू अशी का चिडतेस? उलट मी तुझ्यावर चिडायला हवं. 2 दिवस मी आजारी होते आणि तू एकही फोन नाही केलास मला. आणि तो शिव, त्याला तर वेळच नाहीये माझी चौकशी करायला. तुम्हाला कोणालाच माझी काळजी नाहीये. मी तू असं अजिबात नाहीये. आणि शिव जरा गडबडीत आहे, त्याचे आई बाबा आलेत ना राहायला. काय? कधी आले? आणि त्यांनी मला कळवलं का नाही? मी तापात सुद्धा त्यांना भेटायला आले असते ना. त्यांना काय हवंय नकोय ते पाहायला. त्यांना काय हवं नको ते बघायला शिव आहे तिथे. आणि आता शिवला काय हवं नको ते बघायला त्याची आई आहे. हे बघ, त्यांनी डबा दिलाय, तो द्यायचा आहे त्याला. त्यांनी तुझ्याकडे डबा दिला शिवला द्यायला? म्हणजे शिव इथे येणार ना ऑफिस मध्ये? वाव, सही. नाही, मला त्याच्या ऑफिसला जाऊन द्यायचंय. अगं पण गौरी, गौरी 2 मिनिटच थांबा. मी पण येते तुझ्यासोबत. जरा लिपस्टिक लावून येते. ओके? चल गौरी, निघूया आपण. हा, कुठे गेली? मुद्दामच निघून गेली. जाऊ दे, मी पण एकटी जाईन. समजते का स्वतःला? मी काय जाऊ शकत का? तो सर यस. वो हॉराइजन का फाइल लेकर मेरे कैबिन में आना. हाय यस सर. यांना पण आत्ताच काम होतं माझ्याकडे. गौरी, तू काही कर, पण शिव माझाच आहे. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चीस,
हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?